नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर प्रवीण संचेती सर. सीनियर इंजिनियर अर्थातच म्हणण्याचं कारण म्हणजे ते 27-28 वर्षाचा त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे आणि मला नेहमी असं वाटतं, की एखादी व्यक्ती इतक्या वर्ष सलग अविरतपणे जर एखाद्या क्षेत्रात काम करत असेल, तर त्यांचे अनुभव, त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा खूप ऐकण्यासारखा असतो. आणि त्यात त्यांनी रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रियल या 2 प्लॅटफॉर्मवर त्यांनी बरेचसे प्रोजेक्ट्स केलेले आहेत. त्यामुळे त्याही क्षेत्रातलं त्यांचं योगदान काय आहे, त्यांचा त्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांना थोडी अशी सुरुवात करूया. थोडंसं आधी भूतकाळात जाऊन शुअर. मागं 25-27 वर्षांपूर्वी हरकत नाही. ते मला काही 1-2 तुमच्याकडनं प्रसंग ऐकायचे ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी साधारणपणे कशी होती? शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? जरूर. 25 वर्षांपूर्वी जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग व्हावं किंवा सिव्हिल इंजिनिअर व्हावं हा विचार कसा काय आला? कुणाकडनं त्याची प्रेरणा मिळाली? आणि तो एकंदर प्रवास हा शैक्षणिक प्रवास कसा होता ते ऐकायचं. काय सांगाल? ॲक्चुअली हं, हं. माझे मोठे बंधू हं, प्रशांत संचेती हं, यांनी 2 वर्षापूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं होतं. हं. आमचे अंकल होते. त्यांची प्रेरणा त्यांचा जमिनीचा वगैरे व्यवसाय, ब्रोकरशिप वगैरे आणि घेणं-देणं हा व्यवसाय असल्यामुळे मग तिथून तो एक थोडा स्रोत होताच आणि बंधूही त्याकडे गेले होते आणि त्यावेळेची आवश्यकता पण होती. बरोबर. सिव्हिल इंजिनिअरिंगला म्हणजे पुढे भविष्य दिसत होतं. त्या बरं. अपेक्षेने मग सिव्हिल इंजिनिअरिंगला कडे ॲडमिशन वळलं. घेतलं. मग सिव्हिल इंजिनिअरचा खरा स्ट्रगल त्याच्यानंतर सुरू होतो. हं, आता घरात तशी तुम्हाला बॅकग्राऊंड होती, पण हं. मग तुम्ही सर्व्हिस प्रॅक्टिस कुठं केलीत आणि जो स्वतः वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट केलात, तर तेव्हाचा अनुभव कसा होता? कारण तेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग कन्सेप्ट पण अजून थोडी-थोडी रुजत होती. तेव्हा एक्झॅक्टली, कॉन्ट्रॅक्टर एक्झॅक्टली. मिस्त्रींच्या हातनंच घरं बनायची. एक्झॅक्टली, तर तो एक्झॅक्टली. पहिला प्रोजेक्ट जर आठवत असेल, तर तो कसा होता? तो शुअर. कसा पूर्ण झाला? कुणाच्या रेफरन्सनं मिळाला? काय सांगाल? सगळ्यात अगोदर मी पास आउट झाल्यानंतर इथे नाशिकला नावाजलेले बिल्डर्स आहेत, ठक्कर बिल्डर्स. हं, त्यांच्याकडे काही दिवस मी जॉब केला. हं, हं. तदनंतर नामको चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक त्यांचं कॅन्सर हॉस्पिटलचा एक मोठा प्रोजेक्ट होता. तिथे मला ॲज अ सुपरवायझर म्हणून काम करायची संधी मिळाली. चांगला प्रेस्टिजियस प्रोजेक्ट होता. तो पूर्ण प्रोजेक्ट माझ्या देखरेखीखाली माझ्या अंडर झाला. भरपूर काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी मला. वाह! आणि त्यानंतर मग नियर अबाउट 2000ला आम्ही पहिलं काम केलं धर्मचक्र तीर्थ आहे. इथून विल्लोळी म्हणून आहे नाशिक लगत. जैन तीर्थ आहे. हं, हं, तिथे एक बिल्डिंग म्हणजे प्रवचनचा जो हॉल आहे, हं. तो करण्याचा योग आला बरं. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने कामाला कामाला सुरुवात सुरुवात झाली. झाली. क्या बात है! मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे वळूया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, हं, की जेव्हा आपण तुम्ही आता या कामाला सुरुवात केली आणि जेव्हा साईटवर पोहोचला असाल, तेव्हा तुम्हाला कळलं असेल, की या ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. हं. त्याच्यामध्ये कामगार कायम केंद्रस्थानी आहे आणि त्यात बघितलं तर अकुशल कामगार किंवा प्रशिक्षित कामगारांचं प्रमाण, अनस्किल्ड लेबरचं प्रमाण जास्त आहे. तर अशा लोकांबरोबर काम करताना तुम्ही काय काळजी घेता आणि ते कसं काम करून घेता? आम्ही जेव्हा स्टार्ट केलं, त्यावेळेस पहिली गोष्ट तर इंजिनिअर वगैरेची गरज असते, हं. हेच हीच माहीत हेच नव्हतं. मान्य करायला कोणी तयार नसायचं. बरोबर, बरोबर. ठीक आहे, नाशिक वगैरे सारख्या ठिकाणी थोडं बहुत अवेअरनेस होता त्या होतं. गोष्टीचा. हं, हं. परंतु मेजर काम म्हणजे आम्ही प्रॉपर मी घोटीचा असल्यामुळे हं, हं. घोटी वगैरे एरियामध्ये आमची आवश्यकता आहे हे पब्लिक मानायला तयार नाही. किंवा आम्ही काही सांगितलं त्यापेक्षा तो मिस्त्रीकडून टॅली करणार की हे ओके आहे का? हं, हं. किंवा मिस्त्रीच हॉल अँड सोल असायचा. बरोबर. अशी तेव्हाची मेंटॅलिटीमध्ये आम्ही काम चालू केलं. हो. भरपूर मत आणि त्यांना बेसिक काही माहिती नसायचं किंवा माहिती असलं, काही गोष्टी माहिती नसल्या आपण सांगायचा प्रयत्न केला, तर त्यांची ऐकायची मेंटॅलिटी नसायची. कारण हं. त्यांना हेच थॉट होता, की जे मी सांगतो किंवा आम्ही जे करत आलो दॅट्स ओके. बरोबर. ही त्यांची मेंटॅलिटी असायची. पण त्यांना म्हणजे एक-एक गोष्टी प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट सुद्धा त्यावेळेस करून घ्यावी लागायची हं, त्याप्रमाणे. हं, हं. आणि मग हळू एक स्थान निर्माण केलं. कारण आत्ताच्या काळात आता भरपूर जण झाले, पण त्यावेळेस मी तेवढा एकच लगभग इंजिनियर आणि ते सगळ्या ह्याच्यात स्ट्रगल करून आम्ही जे विल्लोळीला काम केलं, त्यानंतर घोटीला एक मोठा 40 रो हाऊसचा प्रोजेक्ट आला. त्या कारणाने मग घोटीला गेलो. कारण मूळचे आम्ही तिथले असल्यामुळे. बरोबर. तिथे गेलो आणि ते प्रत्येकाला शिकून त्यांच्याकडून काम करून घेत आज ह्यापर्यंत मजल मारली. क्या बात है! मग आता याच्यातला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रेसिडेन्शियलमध्ये आपण काम केलेलं आहे. तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य कायम ऐकलं असेल, की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता करून द्या आणि एक सिव्हिल इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असेल, की चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? म्हणजे बजेटचा विषय आला, की एक तर थोडी गोष्ट अशी आहे,
थोडंसं आम्हाला खोटं बोलावंच लागतं. हं, आम्ही 25 लाखाचं काम सांगतो ते 30 पर्यंत नेतो आणि त्या कामाच्या प्रोग्रेसच्या हिशोबाने आणि जे चित्र जे निर्माण होत जातं बरोबर. त्या समोरच्याची ते बघून उत्साह वाढतो आणि कोणी असो उद्या माझी कोटी रुपयाची ताकद असली तर मी 1.25 कोटीचं घर बांधतो. वाह! आणि ते एक्झॅक्टली ते होतं. वाढत जातं आणि त्याला आउटपुट दिसतं तर मग तो पार्टी पण त्या हिशोबाने थोडं बहुत बजेट एक्सटेंड करायला तयार होतो. बरोबर. आता एक वेगळा थोडा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे तो प्रश्न असा आहे, की तुम्ही ज्याप्रमाणे क्षेत्र बदलताना बघितलंय, त्याप्रमाणे तुम्ही नाशिक जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे. बदलतं नाशिक तुम्ही बघितलेलं आहे मागच्या 25-30 वर्षातलं. तर प्रश्न असा आहे, की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रावर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे, तर नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपल्याला भविष्यात करायचा असेल तर? तसं पुण्या बॉम्बे नंतर हं. नाशिक हा एकदम म्हणजे चांगलं लोकेशन आहे आणि जी गजबज बॉम्बेमध्ये आहे, हं, हं. जी गजबज ट्रॅफिक वगैरेचा प्रॉब्लेम जो पुण्यामध्ये आहे हं, त्यापेक्षा नाशिक फार छान आहे हं, हं. आणि नाशिकमध्ये स्कोप पण भरपूर आहे आणि नाशिकचं एक जे ॲटमॉस्फिअरल जो ॲडव्हान्टेज आहे नाशिकचा, जे वातावरण वगैरे इथलं छान आहे. हं. तर इथे पुढे गव्हर्नमेंटने जे पण करायचं आहे तर इथलं ॲटमॉस्फिअर न बिघडता जे डेव्हलपमेंट करता येईल त्याचं जे जुनं सौंदर्य आहे किंवा जो वातावरण आहे तो तसाच राहून आणि विकास व्हायला पाहिजे. तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडला, की पर्यावरणाचा समतोल तेव्हा राखलाच गेला हो. पाहिजे विकासाच्या वेळेला. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर हा समतोल राखून पुढे जायचं असेल तर? तर त्यासाठी आहे ना अननेसेसरी क्राऊड पण नाही झाला पाहिजे. हं. थोडा त्याचा सर्कम्फरन्स वाढवा, हं. बाहेर डेव्हलपमेंट वाढवा बरोबर. आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वाढलं पाहिजे. ओके, ओके. अशा पद्धतीने काम व्हायला काम व्हायला पाहिजे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील सिलेक्शनची वेळ येते, पाहिजे. तर तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स जनरली बघितले पाहिजेत आणि मग ठरवलं पाहिजे, की हे स्टील चांगलं आहे? एक्झॅक्टली. स्टील सिलेक्शनमध्ये त्याची ग्रेड, हं. त्याच्या ज्या नॉर्म्स असतात सगळ्या IS नॉर्म्स असतात, हं, हं. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ या सगळ्या टेस्ट हं, हं. आणि ते ब्रँडेड स्टील हवं. ते बरोबर. बनतं कशापासून आहे, तो भंगारमालापासून बनतोय, हं, हं. त्याच्यात ओरिजिनल स्टीलचा हे किती Content आहे, किती? या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. ब्रँडेड आणि वेल नोन स्टील जे आहे आजकाल बरोबर. त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. तुम्ही एनडीटीच्या क्षेत्रात पण काम करता, तर त्याविषयी ते क्षेत्र काय आहे? त्यातलं कसं चालतं आणि त्याचं महत्त्व काय सांगाल? जसं टेस्टिंग आम्ही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर वर्क, प्लॅनिंग वर्क या सगळ्या गोष्टी करत असतानाच त्यासोबत एक सुविधा आम्ही देतो की NDT टेस्ट म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. त्याच्यामध्ये असं आहे की स्ट्रक्चरला इजा न पोहोचवता, स्ट्रक्चर आहे त्या जागेवर त्याला इजा न पोहोचवता आम्ही त्या टेस्ट करतो. बरोबर. त्या टेस्टमध्ये जशी आपल्या पोटाची सोनोग्राफी होते त्या पद्धतीनेच आम्ही कसं त्या कॉन्क्रीटची सोनोग्राफी करून त्याची स्ट्रेंथ वगैरे ह्या गोष्टी सांगतो. याचा स्ट्रक्चरला त्रास न होता. बरोबर. आणि बऱ्याच वेळा काही जुने प्रोजेक्ट असतात हं. त्यांची स्टॅबिलिटी वगैरे देताना त्या गोष्टीची गरज पडते किंवा काही गोईंग प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये पुढे कॅरी होण्यापूर्वी ते ओके आहे हे सॅटिस्फाय करण्यासाठी म्हणून या टेस्टचा गरज पडते. ती सुविधा आम्ही पुरवतो. त्यासोबत बार लोकेटर आहे. काही ठिकाणी शंका असली की अमुक पद्धतीने बार यूज झाला आहे नाही झाला आहे ते सुद्धा आम्ही लोकेट करून देतो. किंवा बऱ्याच वेळा तिथे कोर कटिंग करायचं असतं किंवा त्या स्पेसवर किती स्टील आहे, जुन्या स्ट्रक्चरमध्ये काय स्टीलची पोझिशन आहे, हे सगळं दाखवण्यासाठी ह्या NDT टेस्टची गरज पडते. तर ती सुविधा आम्ही पुरवतो. त्यासोबत एक्सपर्ट ओपिनियन पण देतो. त्याचं सर्टिफाईड आम्ही हे पण करून देतो. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरले का? हो, आम्ही घोटीला फॅक्टरीच्या प्रोजेक्ट्समध्ये 2-3 फॅक्टरीमध्ये वापरलेलं. आता सध्या एक फॅक्टरीचं काम चालू आहे राईस मिलचं, तिथं सुद्धा आम्ही ते वापरतो. मग कसं आहे तुमचा एक्सपिरियन्स, त्यांची सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी? छान आहे, काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित. ओके. आता खरा एक अवघड प्रश्न असा विचारायचा, एवढे प्रोजेक्ट, शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली, जो तुमच्या सगळ्यात कायम आठवणीत राहील, जो कायम तुमच्या जवळचा आहे, आवडतीचा आहे, तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याचं वैशिष्ट्य काय? प्रोजेक्ट तसे फार आहे आणि त्यातल्या त्यात जे एक घोटीसारख्या ठिकाणी काम करत असताना मोठे प्रोजेक्टच्या ऐवजी तिथे छोटे प्रोजेक्ट फार आहेत. छोटे म्हणजे अशा पद्धतीचे प्रोजेक्ट सगळं कंजेस्टेड एरियामध्ये काम असतं. कंजेस्टेड आणि क्रिटिकल असतं सगळ्या. उलट म्हणजे आता तुम्हाला बोलायला मला असं वाटेल की उलट मला जर आता कंजेस्टेड नसलं ना
काम बरं. करायला सुचत नाही. बरं, म्हणजे मोठा spacious मोठा फार असेल. प्लॉट जर तुम्ही दिला ना हो, तर काय बसू असा प्रश्न पडतो. बरोबर. पण कंजेस्टेड याच्यात इतके सुंदर सुंदर पद्धतीने बसवतो व्हेरी किंवा गुड. ते तिथे व्यवस्थित डोकं चालतं असं म्हणते. वाह! वाह! तर असे क्रिटिकल बरेच कामं, कारण लगत घरं असतात सगळे, बरोबर. ते शाबूत ठेवून आपलं काम करायचं. हं, हं. म्हणजे उदाहरणादाखल तुम्हाला जर सांगायचं हो, झालं हो. तर एक असं घर आम्ही बनवलंय, हं, हं. अगदी छोटंसं घर. एक म्हणजे जुनं लोड बेरिंगचं स्ट्रक्चर आणि त्याच्या मधोमध म्हणजे 2 भावांचे 2 वाटणी झाली. बरोबर. अशा मिडलला जिथे खाली पाया नाही, मध्ये खांब वगैरे नाही, अशा ठिकाणी मिडलला फक्त एक वॉल टाकून त्यांनी 2 घर सेपरेट केलेले, असं 4 मजली घर होतं. हो, त्यात मिडलला हे टाकून आणि ते घर डिवाइड केलेलं होतं. बरोबर. आणि एका भावाचं काम करायचं तर दुसरा भाऊ का सध्या काम करायच्या मनस्थितीत नव्हते. अच्छा. अशा वेळी ते 4 मजली घर आम्ही मिडलला तिथे कट करून त्या ठिकाणी ते घर बनवलं. आणि त्यामध्ये ते घर बनवण्यापूर्वी त्याचे 2 मजले आम्ही त्यांचा पार्ट उतरवला आणि उरलेले 2 मजले तसेच असताना त्याच्या आतून काम करून ते घर पूर्ण केलं. अगदी म्हणजे सांगेल तुम्हाला, हो. तर रात्री बेरात्री सुद्धा तो पडेल का काय अशी भीती अशी वाटायची. भीती वाटायची. इतका तो चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता, पण तो आम्ही पूर्ण केलं. सक्सेस केला. क्या बात! तर ते एक म्हणजे छोटा असूनही त्या कामाचे विशेष आठवते होते मला वाह! त्या ठिकाणी. आणि आता अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रातले जे आता नवीन तरुण इंजिनियर आर्किटेक्ट आहेत, तुमची घरात सेकंड जनरेशन आता हळूहळू हो, तयार होते. हो, हो. तर त्यांना तुम्ही पूर्ण काय टीमच आहे. पूर्ण टीम आहे. तर काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना आणि सगळ्यात यात सगळ्या फ्रेशर्सना या क्षेत्रात येण्यापूर्वी? मी स्वतः कोणतंही म्हणजे पहिले ते सांगतो, मग पुढची गोष्ट हो. सांगतो तुम्हाला. मी स्वतः कोणतंही काम घेताना अमाऊंटचा विचार करतो हं. आणि काम संपल्यानंतर हिशोब लावतो, किती उरले, किती गेले. क्या बात आहे! पण त्या दरम्यान जे आहे, त्या दरम्यान जे द्यायचंय आपल्याला त्यात कॉम्प्रोमाइज नाही करायचं. नक्की. म्हणजे ती आपली कन्सल्टिंग असो हं, हं. किंवा जी क्वालिटी द्यायची आहे, तेव्हा तो विचार नाही करायचा. एखाद्या प्रोजेक्टमध्ये आज तुम्ही कमी कमवाल, पण ते उद्या तुम्हाला त्याची भरपाई होईल. पण नाव जे बनवलंय, आज 30 वर्ष घासून जे नाव बनवलंय, क्या बात आहे! ते सांभाळणं गरजेचं असतं. वाह! तर कोणतंही काम करताना ना त्यात पूर्णपणे डुंबून ते काम केलं, पूर्णपणे घुसून त्यात थ्रू होऊन काम केलं, काम छानच होईल, आउटपुट मस्तच निघेल, त्यात काही शंका नाही. वाह! सो ते इंजिनियर प्रवीण संचेती सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जे काम करतो, तर त्या केलेल्या कामाला आणि ग्राहकाच्या विश्वासाला दोघांनाही तडा जाणार नाही याची तुम्ही काळजी कायमच घेतली पाहिजे. अर्थातच आणि पैसे या क्षेत्रामध्ये नंतर येणारच आहे, त्यामुळे ते काही पुढे जाणार नाहीत. पण तुम्ही केलेलं एखादं दर्जेदार काम हे तुम्हाला भविष्यातले 10 प्रोजेक्ट्स अजून मिळवून देतं आणि त्याच्यातनं तुमची वाटचाल यशस्वी होऊ शकते. निश्चित. सर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की Thank तुम्ही you, thank आलात you, thank आणि you. भविष्यात सुद्धा अशीच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची Yes, निर्मिती sir, yes. आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.